आपल्याला येत्या 20 तारखेला आदरणीय सत्यशील दादा यांना निवडून द्यायचं आहे। आमच्या सत्यशील दादांनी 11 वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे ऊसाचा विघ्नार सहकारी साखर कारखाना चालून दाखवलेला आहे। प्रत्येक वर्षी कारखान्याला बक्षीस मिळत आहे। ज्याच्या घरामध्ये चूल पेटत नव्हती त्याच्या घरामध्ये 4 व्हीलर फिरवण्याचं काम शेरकर कंपनीने केलं आहे। महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचा बिहार करून टाकलेला आहे आणि म्हणून उद्धव साहेब असतील पवार साहेब असतील यांचे हात बळकट करून येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला सत्यशील दादाला निवडून द्यायचं आहे। घराघरातून माता भगिनी औक्षण करण्यासाठी ताटे घेऊन दादा रात्री 10:30 वाजले। सत्यशील दादा कधी काय येत आहेत? चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या माझ्या माता भगिनी, एका ज्येष्ठ आजीने सांगितलं 80 वर्षाच्या सत्यशील दादा पायाला लवले। दादा तुम्ही आमदार नक्की झालेले आहात, यात कुठल्याच प्रकारचा फरक पडणार नाही। आज एवढा मोठा मॉप दिसत आहे, हा मॉप आपण विकत आणलेला नाहीये। या 20 तारखेला आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस आणि त्या माणसासमोरचं बटन आपल्याला दाबायचंय आणि आदरणीय सत्यशील दादा शेरकर यांना भरपूर मतांनी निवडून द्यायचंय। कितीही फसवा फसवीचा कार्यक्रम केला तरी ह्या वेळेस सत्यशील शिवाय पर्याय नाही। माझ्या मित्रांनो, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा निष्ठावंत शिवसैनिक आहे। वारकरी संप्रदाय महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे। सकाळी 3 वाजता उठतो आणि प्रत्येक काकड्या भजनाला मी भेट देतो। 110 गावांचा सर्वे केलाय। प्रत्येक ठिकाणी सत्यशील दादा शिवाय कोणी बोलत नाही। ह्या वयामध्ये पवार साहेबांच्या पाठीमध्ये आजी दादांनी खंजीर खुपसला, त्याची भर नक्कीच जनता काढल्याशिवाय राहणार नाही। फडणवीस 288 आमदारांना तुम्ही बैल बनवलं, खेळवायचं काम झालं आणि महाराष्ट्राचं वाटोळं केलं। अनाजी पंत ह्या वेळेस महाराष्ट्र तुला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही। 10-12 वर्षे तुमचा आमचा सर्वांचा राजविंडा कार्यकर्ता सत्यशील दादा शेरकर यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळली आणि सर्व शेतकऱ्यांना बाजार भावाने समाधान देऊन आज शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे। ही कशी कर्तबगारी आहे? आदरणीय सत्यशील दादा, तुम्ही आमदार व्हाल झालेले आहात, कारण एवढा मोठा मॉप ही ग्वाही देत आहे। फसवे सरकार आणि फसवे आमदार, आणि म्हणून आपल्याला निवडून द्यायचे आहेत। फक्त सत्यशील दादा शेरकर यांना निवडून द्यायचे आहेत। शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, अन्य सरकारी असतील, सगळ्यांनी एक दृष्टीने या भूमिकेला पाठिंबा द्यायचं ठरलं। आणि आनंद मला एका गोष्टीचा आहे की सत्यशील सरकार एक तरुण कार्यकर्ता जो आज तुम्हा सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी, तुमच्यासाठी कष्ट करण्यासाठी, तुम्हाला जीवाभावानं साथ करण्यासाठी आज या ठिकाणी आला आहे, तर मोठ्या मताने तुम्ही विजय केलं पाहिजे। त्या 6 दिवसामध्ये रात्रीचा दिवस करा, लोकांना समजून सांगा, तुतारी वाजवणारा माणूस त्याचं महत्त्व सांगा आणि निवडणुकीमध्ये हा तालुका इतिहास बनवणारा आहे या प्रकारची भूमिका तरुण महाराष्ट्राला कळेल ही काळजी तुम्ही घ्या।